आता भीमसैनिकांनी केलेलं आहे. आज या ठिकाणी भारत देशामध्ये तो सैफाली खान त्या 2 दिवसामध्ये न्याय मिळतो, परंतु आमचे भीमसैनिक शहीद सोमनाथ सुर्वेचे त्याचबरोबर विजय दादा पुढे अत्यंत हळहळ करून यांना समाजाप्रती अत्यंत प्रेरणा आणि या सगळ्या गोष्टीला आदर्श घ्यायला असं या आंबेडकर सगळ्या आपल्या समाजासाठी त्यांना काम केलेलं आहे. परंतु त्यांनी जातीयतेची मानसिकता सरकार या हराम धोरणाला जाणून बसून आंबेडकरी कार्यकर्त्याला नेत्या लोकांना आंदोलन करून थांबवतो आज असा केला आहे. म्हणून या ठिकाणी लॉंग मार्च परभणी भीमसैनिकांनी केलेला आहे. आम्ही या ठिकाणी आरोप करून त्यांचा साथ सहकार्य त्यांच्या भूमिका सोडून आम्ही काम करतो बरोबर. आणि शेवटी लॉंग मार्च मध्ये सुद्धा त्यांना साहेबांना जर न्याय निवाडा केला नाही त्याच्यापेक्षा जास्त होतोय आंबेडकर समाज आम्ही करणार आहोत. जय हिंद. आम्ही मटण न खाता चलायलो, कारण आम्ही भंतेजीच्या रोल मध्ये तुम्ही जे दिलं ते आम्ही खातो. नाही तर मी कधी सलाईन नाव पडू का, पण ते आम्हाला भेटलं नाही म्हणून आम्ही सलाईन नाव पडलेलो. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण आमचे युवा नेते आशिष भैया विजय वाकोडे यांच्या मागे आपण अतिशय ताकदीने यावं, जेणेकरून या जातीवादी प्रशासनाची झोप उडेल आणि आपण सर्वांनी सहभागी व्हावं. या लॉंग मार्च मध्ये अशी आपल्याला विनंती करतो. एकदा जोरदार नारा देऊया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय. धन्यवाद सुधीर भाऊ. खरंच आपल्यासारख्या जिगरबाज भीमसैनिकाची या आंबेडकरी चळवळीला खरंच गरज आहे. यानंतर सुधीर भाऊ सिद्धार्थ भाऊ भराडे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं, कारण की आपल्याला हा लॉंग मार्च मित्रांनो आपण कॅमेरे चौक पासून इथपर्यंत आलेलो आहे. अजून आपल्याला एवढे अंतर गाठायचं आहे बुद्धलेणीपर्यंत. हा लॉंग मार्च भारताचा केंद्रबिंदू म्हणजे औरंगाबाद आहे. त्याच्या प्रत्येक मध्ये या ठिकाणी आज मला वाटत आहे आपण लॉंग मार्च मध्ये ज्या पद्धतीने आमच्या खाद्याला खाना लावून सहभागी झाला, मला वाटत आहे खरका भीम जयंती आहे काय की एवढी ताकद आपण आम्हाला या ठिकाणी प्रेरणा उत्साह आपण दिलेला आहे. या लॉंग मार्चचं नेतृत्व करणारे ज्यांना जन्मतात त्यांच्या बापाकुनी आंबेडकर चळवळीचं बाळकडू भेटलेलं आहे. आंबेडकर चळवळीतील युवा नेते ज्यांच्या बाप या मराठवाडा नव्हे महाराष्ट्र नव्हे अख्ख्या महाराष्ट्राच्या आंबेडकर चळवळीची मुलूक मैदान येतो. सन्माननीय माझे नेते शहीद लोक नेते विजय वाकोडे साहेब यांचे चिरंजीव युवा नेते हे लॉंग मार्चचं नेतृत्व करतात. आशिष भैया विजय वाकोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण तमाम संविधान प्रेमी आंबेडकर प्रेमी माता भगिनी तरुण तरुणी या ठिकाणी उपस्थित झालात. आपण विचार मंचासमोर जेवढे काय आहात प्रत्येक जण नाव घेण्याच्या ताकदीचा आहे, पण या ठिकाणी जे बोलत आहेत संयोजन सूत्रसंचालन करत आहेत सन्माननीय दीपक भाऊ निकासे आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार औरंगाबाद येथील आपण सगळ्यांनी अतिशय ताकदीने या ठिकाणी भंतेजी लोक असतात, माता भगिनी असतात, तरुण तरुणी असतात, अतिशय गल्लोगल्ली जाऊन आम्ही लॉंग मार्चच्या माध्यमातून इथं या म्हणून सांगितलं आणि इथं सगळेजण उपस्थित राहिले. मी सर्व औरंगाबाद येथील संविधान प्रेमी आंबेडकर प्रेमी उपस्थितांना विनंती करतो की आपण इथं उपस्थित आहोत हे आपल्या टाळ्यातून कळण्यासाठी आपण एकदा जोरदार करावा. आम्हाला लोक बरेच म्हणले की तुम्ही निघले मुरबार लोक. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी संघटनेचे पक्षाचे अनेक संघटना आहेत, अनेक पक्ष फुटलेले आहेत, नेते अनेक आहेत आणि तुमचा लॉंग मार्च सक्सेस होईल का नाही. आशिष भैया का एवढा मोठा नेता झाला का त्याच्या मागे लोक येतात का नाही. तर मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो संघर्षों की लड़ाई में न्योते नहीं भेजे जाते, संघर्षों की लड़ाई में न्योते नहीं भेजे जाते, जिनके जमीन जिंदा होते हैं वो खुद ब खुद चले आते, खुद ब खुद चले आते. आपण या ठिकाणी आलात तुमच्या ताकदीनं तमाम महाराष्ट्र नाही ताक्या भारताला कळलेला आहे की परभणीवर लॉंग मार्च निघलेला आहे. आणि लॉंग मार्च काढायला का आम्ही येडेत का. पाय पाय जायला आम्ही मुंबईला आमच्या पायाला फोड आले, माझ्यासारखा माणूस चढायला लावून बसला, आम्हाला का कड सुटलाय का तिकडे पाय पाय निघाला मुंबईला. अरे आंबेडकरी समाजावर जो अन्याय होत आहे परभणीमध्ये आमची वत्सला मानवतेत आहे. माय बहीण तिची ड्युटी करून दवाखान्यातून निघली आणि गल्लीमध्ये कोमिंग ऑपरेशन चालू आहे म्हणून त्या माय माऊलीनं स्वतःचा मोबाईल काढला शूटिंग केली. त्या जातीवादी पोलीसवाल्यानं तिला रिंगण करून पोलीस कर्मचाऱ्यानं त्यातल्या त्यात पोलीस मध्ये पुरुष कर्मचाऱ्याने 15 जणांनी रिंगण करून त्या माय माऊलीला रहमपणे मारलं. त्यानंतर आमची निकिता अनिल वाटोरे 1.25 महिन्याची ओली बाळाती तिला सुद्धा घरातून काढून अतिशय बेरहमीने पोलिसांनी मारलं. त्यातल्या त्यात पोलिसांनी मारलं. हे काय न्याय आहे का.
अरे आपण या भारतामध्ये जगत आहोत. या भारतामध्ये आपली लोकशाही आहे. वतीने होत असलेल्या अतिशय ताकदीने लॉंग मार्चच्या माध्यमातून आम्ही ज्या घोषणा देत आहोत, एकदा आपण जोरदार घोषणा देऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शिवाजी महाराज की जय, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, शाहू महाराजांचा, क्रांतीवीर वस्ताद लवजी साहेबांचा, शाहीर अण्णाभाऊ साठेंचा, भारतीय संविधानाचा, आरोपीला फाशी, आणि आमच्या मागण्या मान्य करा, आणि आमच्या मागण्या मान्य करा. आपण ज्या ताकदीनं या लॉंग मार्चचा स्वागत केलेलं आहे. बटन दबून डॉक्टर सिद्धार्थजी भालेराव दादा यांना विनंती आहे की कृपया तुम्ही विचारमंचावर यायचं आहे. आपल्या समोर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे ज्यांच्या परभणीपासून जे चालत चालत या ठिकाणी आलेले आहेत, परभणी शहराचे महापौर साहेब आदरणीय रविदादा सोनकांबळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जमलेल्या जनसमुदायाला मार्गदर्शन करावे. डीजे घ्यायला डीजे वाल्याला विनंती. राहुल डीजे वाला, परभणीचा राहुल डीजे वाला, फोकस चालू करणे, फोकस रिवर्स घे. हॅलो यांना बोला, यांना बोला. हॅलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अशा संविधानाला नसतात म्हणून आज या ठिकाणी त्या विचार मंचावर पूजनीय भंतेजी दादा दादा आमच्या लॉंग मार्चचे प्रणेते आशिष भैया वाकोडे, अत्यानरे साहेब, दीपक भाई केदार, डॉक्टर भालेराव साहेब, या ठिकाणी प्रस्थान केलेले दीपक भाई निकालचे, उपस्थित सर्व आंदोलन करते. औरंगाबाद नाही, मराठवाडा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीचं केंद्र असलेले औरंगाबाद शहर, या औरंगाबाद शहरामध्ये आज आमच्या लॉंग मार्चचा आपण या ठिकाणी अतिशय भव्य असं स्वागत केलं. त्याबद्दल त्या लॉंग मार्चचे नेते आशिष वगैरे यांच्या वतीने आम्ही सर्व आंदोलन करते. आपल्या सर्वांना या ठिकाणी मानाचा जय भीम करून मुद्रा करतो. जय भीम, जय भीम. 10 डिसेंबर 2024 ला परभणी या ठिकाणी संविधान शिल्पाची विटंबना झाली आणि 11 तारखेला सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी बंद पुकारण्यात आलं होतं. परंतु त्या बंद दरम्यान काही असामाजिक तत्व त्या बंद मध्ये घुसून त्यांनी दंगल सुदर्श परिस्थिती तयार करून संपूर्ण परभणीला वेठी धरण्याचं काम केलं आणि आपले आंबेडकरी संघटनेला बदनाम झाले, त्या ठिकाणी बदनाम केलं. त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी, लोकनेते आमचे विजय वाकोडे, या 2 नेत्यांचं त्या ठिकाणी बलिदान झालं, शहीद झाले. म्हणून त्यांना न्याय मागण्यासाठी आम्ही हा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने घेऊन जात आहोत. आम्ही नुसतं सोमनाथ सूर्यवंशी, लोकनेते विजय वाकोडे यांनाच न्याय मागत नाही, तर बीड मध्ये ज्या संतोष देशमुख याची निर्घृण हत्या झाली, त्या संतोष देशमुखला सुद्धा न्याय मागण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मुंबईला लॉंग मार्च घेऊन जात आहोत. आज आमचं 200 किलोमीटर परभणी ते औरंगाबाद पायी चाललं गेलेलं आहे. दीपक भाई केदार तुम्हाला सांगतो, सर्व महाबहिणी आणि त्यासोबत असलेले सर्व आमचे पुरुष ते फक्त पायानं चालत औरंगाबाद पर्यंत आले. कोणी आमचं आंदोलन करता गाडीमध्ये बसला नाही, कोणी आमचं आंदोलन करता या ठिकाणी टेम्पोमध्ये बसलो नाही. अनेक पदार्थ भारतामध्ये झाला, परंतु पायी चालण्याचा रेकॉर्ड जर कोणी या ठिकाणी केला असेल तर या लॉंग मार्चच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. जालना शहरामध्ये आम्ही त्यावेळेस काही मनोवादी लोकांच्या विचारसरणीच्या लोकांनी आशिष वाकोडेला त्या ठिकाणी 4 व्हीलरनं त्या जीव मारण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात जीव वाचला, नाही तर आज काय झालं असतं आम्हाला कुणाला माहित नाही. त्या ठिकाणी जालन्याला ऍडमिट करावं लागलं, दिवस गेला, पूर्ण लोक आमचं आंदोलन करते डिस्टर्ब झाले.
जो कोणी वाहन धारक होता त्याला पोलिसांनी पकडून जेलमध्ये टाकलं. परंतु ही किती मनोवृत्ती वाईट आहे. ज्या आंदोलनाचं नेतृत्व करणारा आशिष त्याला जर धडक देऊन जीव मारत असतील तर बाकीच्या आमच्या आंदोलनकर्त्यावर काय परिणाम होईल याचं आपण सर्वांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर जालन्यामध्ये आल्यावर आमचे अनेक आंदोलनकर्ते दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले. आमच्या सोनकांबळे आई चक्कर येऊन पडला, त्यांना त्या ठिकाणी दवाखान्यात ऍडमिट केलं. आमचा सुधीर सावळे जो सह्याद्रीचा वाघ आहे ठाण्यावर, ज्यानं संपूर्ण परभणीचं आंदोलन त्या ठिकाणी सांभाळलं, त्याला सुद्धा त्या ठिकाणी दवाखान्यात ऍडमिट करण्याची वेळ आली आणि सर्व परिस्थिती सुखरूप आल्यानंतर आम्ही औरंगाबादच्या दिशेने निघालो. औरंगाबादमध्ये आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त फार कमी. पाठीमागून एक वाहन आलं, आमच्या काय आंदोलनकर्त्याला त्यांनी डॅश दिला. बरं झालं थोडक्यात डॉक्टर सिद्धार्थ भालेराव त्या ठिकाणी आले, नाही तर पोलीस आणि आंदोलनकर्ते होते त्या ठिकाणी बाचाबाची झाली असती. माझी सर्व आंदोलनकर्त्याला विनंती आहे की महाराष्ट्रातला पोलीस हा फक्त देवेंद्र फडणवीसच्या इशाऱ्यावर चालत आहे. त्याच्यानं पोलिसांना काय करायचं ते करू द्या. एकाही पोलीसवाल्याच्या तुम्ही नादी लागू नका, त्याला बोलू नका, त्याच्याशी हुज्जत घालू नका. कारण RSS नावाची जी संघटना आहे त्या संघटनेचे कार्यकर्ते काम करत नाहीत, तर पोलीस खात्यामध्ये सुद्धा RSS नावाची संघटना घुसलेली आहे आणि ते सर्व जे गुन्हेगार पोलीस डिपार्टमेंटचे कर्मचारी अधिकारी आहेत ते RSSच्या अधिपत्याखाली या ठिकाणी काम करत आहेत. म्हणून आंदोलन कुठेतरी बदनाम करण्याचा त्यांचा या ठिकाणी डाव आहे. मला या ठिकाणी सांगताना तुम्हाला सर्वांना अभिमान वाटेल दीपक भाई की परभणी ते मुंबई लॉंग मार्च औरंगाबाद मध्ये निघालेला आहे. त्या लॉंग मार्चला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांनी घेऊन नये. हे लोक काय चुकानं इथपर्यंत आले नाहीत. आम्हाला परभणीमध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज करून त्या ठिकाणी मारलं, आमच्या 32 आंदोलनकर्त्याला जेलमध्ये घालून त्यांना मारण्याचं काम केलं. ते 32 आंदोलनकर्ते ज्या ज्या पोलीसवाल्यांना मारले त्याची 32 तोडल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाहीत. अशा पद्धतीचं हे आंदोलन आहे. देशाच्या पंतप्रधानाला सांगतो, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशचं आंदोलन लाईटली घेतलं आणि हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले. त्या पंतप्रधानाला बांगलादेश देश सोडून पळून जायची वेळ आली. त्यांना शरण पनाह कोणी दिली तर ते भारतानं त्याच्यामुळे दिली. त्या ठिकाणी बाबासाहेबांचं संविधान जिवंत आहे म्हणून त्या पंतप्रधानाला भारतामध्ये पनाह मिळाली. परंतु हे आंदोलन जर उद्या पेटलं, त्या आंदोलनामध्ये दीपक भाई सारखे, केदार सारखे, आमच्या हत्यामेरे साहेबांसारखे, भालेराव साहेबांसारखे, निकालचे साहेबांसारखे जर माणसं आले आणि हे आंदोलन देश पातळीवर केलं तर भारताच्या पंतप्रधानाला पळून जायला सुद्धा कोणता देश राहणार नाही. तुम्हाला सांगतो, पूर्ण विश्वामध्ये मुस्लिम देश, बुद्धिस्ट देश आणि ख्रिश्चन देशांचा आहे. त्या 3 देशामध्ये सुद्धा या पंतप्रधानाला वेळ भेटणार नाही पळून जाण्यासाठी. कारण इथले भारताचं जे पवित्र असं संविधान आहे त्या संविधानामुळे इथला पंतप्रधान या ठिकाणी आहे. भालेराव दादा, काल आपल्या सर्व महिला मंडळाने या ठिकाणी निर्णय घेतलाय, ठराव घेतलाय. जर मुख्यमंत्र्यांना आशिष वाघोडेची मागणी मान्य नाही केली तर या सर्व महिला ज्या परभणीत इथं आल्यात त्या सर्व 1-1, 2-2 रुपये गोळा करणार. त्या ठिकाणी 3,000 रुपये जमा झाल्यानंतर 3,000चा आहेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांना घेणार. पण आहेराचं स्वरूप काय आहे? आहेरामध्ये एक साडी राहणार, एक चोळी राहणार आणि बांगड्या राहणार. त्या 3 पद्धतीचा आहेर महाराष्ट्राच्या शासनाला द्यायचंय. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, 2 आमच्या माया बहिणी आणि आशिष वाघोडे हे ते आहेर देणार. त्या तिघांना ते आहेर कसा वाटून घ्यायचा ते त्याने ठरवायचं. साडी कुणाला पाहिजे, चोळी कुणाला पाहिजे आणि बांगड्या कुणाला पाहिजे त्याच्या महाराष्ट्राच्या शासनाने या ठिकाणी त्यांनी विचार करावा. आज 200 किलोमीटर चलत आलो, 200 किलोमीटर चलत आलो असताना सुद्धा महाराष्ट्राचा एकही मंत्री आमचं निवेदन घ्यायला या ठिकाणी आला नाही. आज आशिष वाघोडेला जीव मारण्याचा प्रयत्न झाला. आज आमच्या या रॅलीमध्ये काही अज्ञात वाहनांनी धडक देण्याचा प्रयत्न केला. हे पोलीस, हे पूर्ण पोलीस ह्या राज्यकर्त्याचा घरघरी बनून काम करत आहे. त्याच्यानं आंदोलनकर्त्यांना माझी आव्हान आहे, विनंती आहे की तुम्ही वेळेत त्या ठिकाणी सर्वांनी सावध राहायला पाहिजे. पोलिसांची दादागिरी आम्ही कधी खपून घेता कामा नाही. त्या ठिकाणी वरी तुम्हाला बॅनर दिसायले, त्या बॅनर मध्ये नारायण राणेचं पोरग आहे.
इथल्या सर्व पोलीस खात्याच्या लोकांना सांगतो, ते नारायण राणेचं पोरगे म्हणताय की मी भाषण करताना पोलीसवाले माझे व्हिडिओ घेते आणि आपल्या बायकाला दाखवते. त्याचा निषेध जर परभणी खोली केला असेल तर त्या विजय वाकोरेने केला आणि त्याचा धिक्कार केला आणि त्या पोलिसांनी आमच्या विजय वाकोरेला आणि आमच्या सोमनाथ सूर्यवंशीला मारण्याचं काम केलंय. म्हणून पोलीस खात्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना मी त्या ठिकाणी आव्हान आणि चेतावणी द्यायलो की भारतातल्या या बौद्ध अनुयायांचा तुम्ही अंत बघू नका. ज्या दिवशी आमचे आंबेडकरी कार्यकर्ते रस्त्यावर येते त्या जातीवादी पोलीस प्रशासनाला घरामध्ये सुद्धा पळा मिळणार नाही अशी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी निर्माण करू. म्हणून पोलिसांनी वेळी या ठिकाणी दक्ष राहा. मुंबई पर्यंत लॉंग मार्च आमचा जाणार आहे. तुम्हाला आम्हाला बंदोबस्त देता आला तर द्या, नसता आमच्या बंदोबस्तात येऊ नका. आमच्या या आंबेडकरी माया बहिणीचा बंदोबस्त आमचे सर्व आंबेडकरी संघटनेचे नेते आणि पदाधिकारी या ठिकाणी करतील. परंतु आम्हाला बंदोबस्त देण्याच्या नावाखाली ढोंग करू नका आणि आमच्यामध्ये येऊन आमच्या आंदोलनाला बदनाम करून तुम्ही असं काही पाऊल उचलू नका. म्हणून जाता जाता तुम्हाला सांगतो, बाबा साहब के बच्चे अभी ये हिंदुस्तान में जिंदे हैं. बाबा साहब के बच्चे ये हिंदुस्तान में अभी जिंदा है. और पुलिस वालों तुम्हारे को खबरदार करते हैं हम. यहाँ पे 2 शहर हमारे बैठे हुए जिसका नाम है आप सुधीर साळवे. आमच्या नादाला तुम्ही लागू नका आणि आमच्या मागे नेते समजू नका. या ठिकाणी 2 नेते आमचे बसलेले भागराव दादा आणि हत्यारे दादा. आम्हाला संपूर्ण महाराष्ट्राच्या नेत्याचा सपोर्ट आहे. परंतु महाराष्ट्राचे जे मोठे नेते जे स्वतःला आमचे सर्वस्व समजते ते मोठा नेता सुद्धा आशिष वाकोरेची बराबरी करायला. म्हणून त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की 2 मिनिटात तुम्ही मुख्यमंत्र्याला सांगून आमच्या आशिष वाकोरेच्या आणि परभणीकरांच्या सर्व मागण्या तुम्ही मान्य करू शकतात. पण तुम्ही तसं करत नाही. तुम्ही या आंदोलनाला हसी मजाक मध्ये घेत आहेत आणि जे आमचे नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांना तुम्ही या ठिकाणी इजी घेऊन घेतायत आणि पोलिसांना समोर करून आमचं आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आंबेडकरी संघटनेचं आंदोलन बदनाम करण्याचं महाराष्ट्र सरकारचं हे कुटील डाव आहे आणि परभणीचे भाडगाव पोलीस त्यांचा दलाल आहेत. अशा पद्धतीचा निषेध आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि अतिशय शांततेने मुंबईच्या दिशेने आपल्याला जायचंय. कोणती पोरांना माझी विनंती आहे, कोणी या ठिकाणी गडबड करू नका. आपल्या माया बहिणीला आपल्याला सही सलामत मुंबईला जायचंय आणि मुंबईला जाऊन आशिष वाकोरेच्या नेतृत्वात जे आपला डिमांड ड्राफ्ट आहे, ज्या आपल्या मागण्या आहेत, त्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आपल्याला हे आंदोलन दिल्लीपर्यंत घेऊन जायचंय. आणि दिल्लीचे जे पंतप्रधान आहेत अमित शहा आणि गृहमंत्री आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या तिघायला आंबेडकरी समाजाची ताकद आपल्याला येत्या काळात दाखवून द्यायची. म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, सर्व घटक त्या ठिकाणी सोडून त्या लॉंग मार्च मध्ये सामील व्हावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो. झेंडा कोणता बी असला तर चालेल. आमचे वाकोडे बाबा परभणीमध्ये म्हणत होते, झेंडा कोणता बी असू द्या, दांडामध्ये आंबेडकरी संघटनेचा असला पाहिजे. म्हणून सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या लॉंग मार्च मध्ये यावं, सामील व्हावं, आमच्या मुंबई पर्यंत जावं. आणि परत एकदा औरंगाबादच्या सर्व या ठिकाणच्या भीम सैनिकांचं मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की ज्या पद्धतीने तुम्ही आमचं या ठिकाणी स्वागत केलं ते अतिशय कौतुकास्पद आहे. तुम्हाला जय भीम, जय भारत, जय संविधान. अमर रहे, अमर रहे. धन्यवाद रविदादा. या ठिकाणी आपण अतिशय महत्वाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. नक्कीच या ठिकाणी वामन दादा म्हणत होते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तसेच हे 5 लोक दादा या ठिकाणी जमा आहेत. हे संख्येनं या ठिकाणी जरी या औरंगाबाद शहरामध्ये आपल्या समाजाची संख्या 8 ते 9 लाख आहे, परंतु हे लाखाहून कमी नाही. हा एक भीम सैनिक लाखाच्या बरोबर या ठिकाणी आलेला आहे. यानंतर या ऐतिहासिक लॉंग मार्चचे संयोजक आमचे बंधू जे 2 दिवसा अगोदर ते चालता चालता या ठिकाणी या लॉंग मार्च मध्ये कोसळले होते, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागलं. आता तुम्हाला त्यांचा हात दाखवतो बघा मित्रांनो, सलाईन चालू आहे त्यांना, परंतु कशाच्याही तमा न बाळगता ते या ठिकाणी आपल्या समोर खंबीरपणे उभा आहेत. असे आमचे बंधू जिगरबाज भीम सैनिक पॅंथर सुधीरभाई साळवे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जमलेल्या जनसमुदायाला मार्गदर्शन करावे. सर्वप्रथम सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. जय जय. परभणी जिल्हा आंबेडकर चळवळीच्या वतीने अतिशय ताकदीनं जो लॉंग मार्च निघलेला आहे, या लॉंग मार्च मध्ये आम्ही ज्या घोषणा देतोय आपण घोषणा देऊया.
माईक माईक हॅलो सुधीर भाऊ या हॅलो हॅलो माईक माईक भैया पाडलेस शहीद विजय बाबा वाकोडे यांना न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मित्रांनो आज हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आपला छत्रपती संभाजीनगर व औरंगाबाद शहर आपण या ठिकाणी काल संध्याकाळपासून परभणी येथून निघालेला ऐतिहासिक तो लॉंग मार्च आहे तो आपल्या शहरात धडकलेला आहे व औरंगाबाद शहरामध्ये आंबेडकरी चळवळ ही जिवंत आहे त्याचं प्रदर्शन आज आपण केलेलं आहे व येथील जातीवादी प्रशासनाला आपण दाखवून दिलेलं आहे की आम्ही जरी गटातटात विभागले असो परंतु आमच्यामध्ये ऐक्य आहे मित्रांनो हे जे बांधव लॉंग मार्च साठी परभणीहून या ठिकाणी पायी आलेले आहेत आपण अजून थकलेला असाल परंतु मी आपल्याला विनंती करतो की आपल्याला अजून चालत शिल्लेखाना पैठण गेट गुलमंडी सिटी चौक व पुढील मार्गाने पोहोचलेली या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी यांच्या निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अभिवादन सभाही त्या ठिकाणी भिक्खू संघाच्या वतीने आंबेडकर चळवळीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे अजून एक सभा पोहोचलेली येथे होणार आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपले आभार मानतो की आपण सर्व पाहायला भिंगरी बांधून आमच्या सोबत या ठिकाणी पायी चालत आलेलो आहोत परंतु मित्रांनो या माता भगिनी बघा 80 वयाच्या या आमच्या आई आहेत त्यांनी कशाची तबा बाळगली नाही प्रचंड ऊन आहे 50 डिग्री 40 डिग्रीच्या वरती ऊन गेलेला आहे परंतु या माता भगिनींच्या पायाला फोड आलेले आहेत फोड येऊन देखील या चालत या ठिकाणी आलेले आहेत व या ठिकाणी आपल्याला माहित असेल की आंबेडकरी चळवळ ही जिवंत आहे या ठिकाणी व त्याचं प्रदर्शन आज आपण करून दाखवून दिलेलं आहे यानंतर मी आपल्या जास्त वेळ न घेता रविदादा सोनकांबळे महापौर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करावं रविदादा सोनकांबळे आपल्याला विनंती आहे या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या परभणीहून या ठिकाणी पायी चालत या आपल्या माता भगिनी या आपले जिगरबाज भीम सैनिक या ठिकाणी पायी चालत पायाला फोड आलेले आहेत बरेच जण बिमार पडलेले आहेत बरेच जण हॉस्पिटलला इलाज घेत आहेत या ठिकाणी कशाची तमा न बाळगता एवढं ऊन आहे त्या उन्हात चालत हे भीम सैनिक इथपर्यंत आलेले आहेत आपल्याला त्यांचं पाठबळ वाढवायचं आहे सर्वांना विनंती करतो की स्टेजच्या समोर या आपली ताकद या प्रशासनाला दिसू द्या या ठिकाणी शहीद सोमनाथ सुरेशे व आंबेडकरी चळवळीचे नेते त्यानंतर विजय बाबा वाकोडे यांना अभिवादन केले जाणार आहे या ठिकाणी मागच्या साईडला जे ती गाडी पुढे येऊ द्या मोर्चाची गाडी लॉंग मार्चची गाडी समोर येऊ द्या लॉंग मार्चच्या ज्या गाड्या आहेत त्या समोर येऊ द्या
त्या गाड्या समोर येऊ द्या. पूजनीय भिक्खू संघ या ठिकाणी काल सकाळपासून कॅम्ब्रिज चौकातून या ठिकाणी आपल्या सोबत चालत आहे. आवाज जातो ना हो यस यस लाईव्ह चालू आहे ना हे पाय पूर्ण बिघडते राहू. चला 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 दादा अच्छा आशीष भाऊचे का सासू सासरे चला चला आठवले कॅमेरा चालू का माईक दूर गेलं ते
घेतला माईक लावलेलं मी माईक लावला तुम्ही लावला माईक लावला मी एवढ्याचा भाव देईन का आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे एकच साहेब जोर से बोलो ताकत से बोलो और आगे से बोलो पीछे से बोलो आता रेल्वे नाही राहिली काय माईक चालू आहे माईक हो बाईट देतात 2 मिनिट बाईट त्याला बाईट देता का बाईट 2 मिनिटं माईक मोर्चा सहभागी नमस्कार भावनो लोक मध्ये सगळ्यांचं आपलं स्वागत आहे. तर भावनो हा जो लॉंग मार्च जो निघला होता परभणीवरून आता आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आलेला आहे. त्याच्याबद्दल भरपूर फेमस या काही आहेत भीमची आहे भीमसैनिक भीम कन्या म्हणून फेमस आहे भरपूर. तर त्यांचे आपण 2 प्रश्न विचारू. ताई जय भीम. जय भीम जय भीम जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम. तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की गेल्या काही दिवसामध्ये परभणीमध्ये संविधानाची विटंबना करण्यात आली होती आणि ज्याने कोणी विटंबना केली त्याला माथे फिरू म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तर आता ही फारच दुःखदायक गोष्ट आहे. तुम्ही एक संविधानाची विटंबना करणाऱ्याला माथे फिरू कसं काय म्हणू शकता हा मोठा प्रश्न आहे. आणि याच माथे फिरूमुळे आज 2 जणांचे जीव गेलेले आहेत. एक म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी दादा आणि दुसरे म्हणजे लोकनेते विजयराव वाकोडे. तर या दोघांनाही न्याय मिळाला पाहिजे. या दोघांना न्याय मिळावा म्हणून परभणी ते मुंबई हा लॉंग मार्च आम्ही सुरू केलेला आहे. हा लॉंग मार्च आज 10 ते 11 दिवस झाले चालू आहे आणि प्रशासनाने कुठलीही अजूनही दखल घेतलेली नाहीये. पण त्यांनी असं समजू नये की हे मागे हटतील. जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत हा लॉंग मार्च सुरू राहणार आहे आणि अवघ्या काही दिवसामध्येच हा लॉंग मार्च मुंबईला धडकणार आहे. तर सर्व भीमसैनिकांनी या लॉंग मार्च साठी सज्ज व्हावं आणि लाखोंच्या संख्येने या लॉंग मार्च मध्ये सहभागी व्हायचं आहे. आम्हाला मान्य आहे की आम्ही बुद्ध स्वीकारलेला आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या भीमा कोरेगावचा इतिहास घडवणाऱ्या शूरवीरांच्या वंशज आहोत आम्ही. वेळ प्रसंगी बुद्ध बाजूला सारून युद्ध करू शकतो. सो माइंड इट. आणि प्रशासनाने हे लक्षात घ्यावं. आता आम्ही शांततेत आहोत त्यामुळे आमचा अंत बघू नका. लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. जय भीम. लोकनेते विजयराव वाकोडे बाबा, सोमनाथ सूर्यवंशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा बोलो बोलो, जोर से बोलो, ताकत से बोलो और हिम्मत से बोलो, बोलना पड़ेगा. जय 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 भीम. मावशी एक मिनिट. संतोष देशमुख आणखी सोमनाथ सूर्यवंशी या दोघांचं जे प्रकरण घडलंय ते याच्यामध्ये संतोष देशमुखाचं जे प्रकरण आहे हे पूर्ण
देशभरामध्ये उचललं गेलं, पण सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण कुठेतरी दाबण्यात आलंय का? काय वाटतं तुम्हाला? ऑफकोर्स दाबल्या चालले, कारण जातीयता अजूनही या देशामध्ये आहे. ही खरी फार मोठी शोकांतिका आहे. आणि पण तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न करा, आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत. संघर्ष करणं आमच्या रक्तात आहे. आमच्या बापाने संघर्ष करून पाण्याचा घोट सुद्धा आम्ही संघर्ष करून पिलाय. त्यामुळे हे जोपर्यंत आम्हाला सोमनाथ दादांचा न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरणार आणि आमची लढाई आम्ही स्वतः लढणार. आम्ही परभणीपासून पायी चलत आलो, आम्ही परभणीपासून चलत आलो, आम्ही मागं हटणार नाही. न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाहीत. आम्ही 32 दिवस तिथं आम्ही परभणीमध्ये उपोषणामध्ये बसलो होतो. आम्हाला कोणीही येऊन बघितलं नाही. आम्ही आज 10 दिवस झालं मोर्चा चालवतो. आम्हाला कोणता शिष्टमंडळ आला नाही, कोणता नेता आला नाही, कोणता मंत्री आला नाही. आम्हाला आतापर्यंत न्याय दिला नाही. आम्ही चालत राहिलो, आम्हाला कोणी विचारलं सुद्धा नाही. तरी आम्ही मागं हटणार नाहीत. आम्ही लॉंग मोर्चा आहे. आम्ही मुंबईला जाऊन धडकणार त्याच्यावर आझाद मैदानावर. आम्ही पुरं हे केल्याशिवाय राहणारच नाहीत. आम्ही न्याय मिळाल्याशिवाय आम्ही जय भीम. क्रांतिकारी जय भीम. सोमनाथ दादा, विजय बाबा वाकोडे आणि संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळाल्याशिवाय जे संविधानानं आम्हाला सामाजिक अधिकार दिलेत, लोकशाहीने जे आम्हाला अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकाराचा आम्ही पुरेपूर वापर करून हा लढा आम्ही शेवटपर्यंत लढणार म्हणजे लढणार. जोपर्यंत आमच्या अंगात रक्त आहे तोपर्यंत आम्ही हा क्रांतिकारी लढा शेवटपर्यंत सामोरे घेऊन जाणारच आहोत. बघू शकता भावनो, किती वयस्कर महिला आहेत, काही आपल्या आई वडिलांसारखे आहेत किंवा माझ्यासारखे काही तरुण मुलं आहेत किंवा काही लहान लहान लेकरं सुद्धा आहेत. यांचा आजचा 11वा किंवा 12वा दिवस आहे. परभणीवरून आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आले, तरी पण प्रशासनानं यांच्या कुठलीच दखल घेतलेली नाही व कुठलं शिष्टमंडळ यांना आजपर्यंत येऊन भेटलं नाही. म्हणजे हा एक प्रकारचा जातीवाद समजायचा का? म्हणजे महाराष्ट्र शासनामध्ये थोडीफार तरी माणुसकी नाही का? यांना पण जीव आहे. चाललंय काय आपल्या भारत देशावर? जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताचं संविधान दिलंय, तिथल्या घटनेचं सगळं हे प्रकरण आहे. आणखी तुम्ही आज इतके निवांत बसले, प्रत्यक्षात तुम्हाला झोप कशी येते? अहो, आमचे लहान लेकरं बघा, आमच्या आया बहिणी बघा, तुम्ही आम्ही रोडावरती संघर्ष करतोय. म्हणून माझी महाराष्ट्र शासनाला कळकळीची विनंती अशी आहे, जसं संतोष देशमुखांचं प्रकरण उचलून धरलंय तसंच सोमनाथ सूर्यवंशी हे प्रकरण सुद्धा उचलून धरलं पाहिजे. आणखी जे कोणी आरोपी आहेत ते तात्काळ निलंबित केले पाहिजे. म्हणून आम्हाला एवढं आता बळबाई वाटायले, आमचा जीव दुखदुखीत होता की आम्ही इतक्याच महिला चाललो आणि आमचा शेवट कसा होईल मरू द्या, तरी आम्हाला लोकांना माती तरी करावी माझी आमची ही अपेक्षा होती. पण नाही, माझा सुरीर समाज सगळा पाठीशी आहे आणि इथून किती राहतंय की आमच्या पोटात आता हाऊसमानानं भाकर खायची जेवायची गरज नाही. आम्ही म्हणतो की आमचं पोट भरून गेलं का? की माझे सुरीर मागा माझे सूर सैनिक आणि अशी साथ द्यावी. आणि त्या मोदीचे कान कसे उघडायचे कसे नाही, त्याला इतकं आम्हाला 1 महिना 3 दिवस बसलो, त्याला अशी जाग आली. आम्हाला त्यानं एक कवडीचं उत्तर दिलं नाही. हे मंत्री याला केलेच कोण खादी वापरालेत कशाला? पोलिस, कलेक्टर, न्यायाधीशी कशासाठी खादी वापरालेत? त्याचा खादीचा मतलब काय असतोय? न्याय द्यायचा, पोलीस संरक्षण करायचं, कुठं झगडा झाला त्याला न्याय करून त्याला न्याय द्यायचा का मारून टाकायचं आणि त्या महिलाला उचावगीच मारायचं? बाळातली महिला म्हणल्या नाहीत, एखाद्या बाया म्हणल्या तर बाथरूमला आलं तर ते म्हणलं आमच्या देखत करा बाथरूम. अरे अरे, तुम्हाला माया बहिणी होत्या की नव्हत्या? तुम्ही तुमच्या आईच्या शरीरातून जन्मलात का तोंडातून? तुम्हाला एवढी शरम नाही? हलकट खानदान, ब्राह्मण जात एवढी नम्री, पण बाबासाहेबांना नाही मानली. सगळ्याला 18 पगड जात सारा संविधान भारत देशावर चाललंय, पण यायला लाजागीजा आहेत की नाही की कुठं ऐकल्यात? आणि या पैशासाठी काय खातात? कष्टाची जात नाही, आमची मेहनतीची जात, आमची सुरीराची जात आणि आमची अशी तटच बांधणारी, याला म्हणतो आम्ही सुरीर आमच्या महिला. आणि त्या मोदीला कान खोलून आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही दिल्लीपर्यंत जाणार आहेत. मुंबईला जरी नाही भेटला तर आम्ही दिल्लीपर्यंत जाणार. तुमच्या ताकदीमुळे सगळ्या महिलांना यावं, सगळ्या महिलांना आम्हाला मदत करावी, पुरुषांना आणि आपल्या सुरीरायनं. एवढं बोलीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. पुढं लय पब्लिक आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे बाबा साहब के देश में जातिवादी अशोक गवर्नमेंट नहीं चलेगा नहीं चलेगा बाबा साहब के देश में फडणवीस सरकार नहीं चलेगी भाजपा मुर्दाबाद अरे भाजपा मुर्दाबाद अरे भारतीय संविधान जिंदाबाद अरे तानाशाही नहीं चलेगी अरे हुकुमशाही नहीं चलेगी या फडणवीस भाडव्या सरकारचं करायचं काय नेमका पत्ता कडवा आहे नेमका पत्ता कडवा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
आशीष भैया तुम आगे बढ़ो, आशीष भैया तुम आगे बढ़ो, आशीष भैया तुम संघर्ष करो, शहीद नौकरियां विजय अमर रहे। आमच्या मागण्या मान्य करा, अरे आमच्या मागण्या मान्य करा। नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं रोखोक अपडेट्सवर स्वागत आहे। तुम्ही बघू शकता परभणी ते मुंबई पर्यंत लॉंग मार्च जो काढण्यात आलेला आहे मोर्चा, आज हा आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पोहोचलेला आहे। तर तुम्ही पाठीमागे बघू शकता कसा भीम सैनिकांचा जनसागर उसळलेला आहे। तर सोमनाथ सूर्यवंशी व संतोष देशमुखांना न्याय भेटण्यासाठी या दोघांच्या हत्येच्या पाठीमागे जे काही आरोपी असतील म्हणा किंवा प्रशासनाने या सगळ्या कामाची दखल घ्यायला पाहिजे, म्हणून या भीम सैनिकांनी परभणीहून मुंबईपर्यंत पायी पायी लॉंग मार्च काढलेला आहे। म्हणून शासनाला एक कळकळीची विनंती अशी करता येईल की संतोष देशमुख म्हणा किंवा सोमनाथ सूर्यवंशी म्हणा यांच्या पाठीमागे हत्येच्या पाठीमागचे जे काही सूत्र असतील ते लवकरात लवकर हलवण्यात यावं म्हणा, किंवा जे काही आरोपी असतील त्यांना फाशी शिक्षा व्हावं, एवढी तुम्हाला कळकळ विनंती आहे। तू काय करतो? वरण भात नाही आहे। आपल्याला लांब तुमच्या हाताने कोण आहे माणसं खाले आहे समोर आहे लोक तिकडे खाल्ले आपली माणसं खालेच नाही। पाठीमाग पोरायला जरा आड ताकद बाबासाहेब आंबेडकर समाजाचा एक
हे भारी बोलतो हो काय बोलले भारी लय भाई म्हणजे आवडला डायरेक्ट आम्ही लाडा चालू आहे अरे नाव ऐकून नाव आज आमच्या अस्तित्वासाठी आणि अस्मितेसाठी हा लॉंग मार्च या ठिकाणी आशिष भैया वाकोडे त्याचबरोबर आमचे अंगोरे साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली हा लॉंग मार्च आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि अस्तित्व आणि अस्मिता याची जाती आहे त्याच्या मानसिकतेमध्ये अडकलेले सरकार या सरकारला जाणून बुजून या ठिकाणी आमचे लोक कसे संपायचे या ठिकाणी यांचा प्रयत्न आहे. तर सोमनाथ दादा सुरवंशी विजय दादा वाकोडे यांचा या ठिकाणी जो हळहळ करून या व्यवस्थेने जो मृत्यू केला या मृत्यू आमचा असा ठाम आरोप आहे या जातीवादी व्यवस्थेने हा मृत्यू केला आहे. म्हणून या ठिकाणी लॉंग मार्चच्या माध्यमातून तरी न्याय नाही मिळाला त्यांनी याच्यापेक्षा जास्त होते भूमिका आम्ही करणार आहोत. कार्यकर्त्यांना पुन्हा आणि कार्यकर्ते आणि खऱ्या अर्थाने तुमचं स्वागत करायला पाहिजे कारण की आज या ठिकाणी भव्य असा लॉंग मार्चचं नियोजन आणि आयोजन हे परभणीकर म्हणजे भीम सैनिकांनी केलेलं आहे. आज या ठिकाणी या भारत देशामध्ये तो सैफ अली खान त्याला 2 दिवसामध्ये न्याय मिळतो परंतु आमचे भीम सैनिक शहीद सोमनाथ सुरवंशी त्याचबरोबर विजय दादा वाकोडे या अत्यंत हळहळ करून यांना समाजाप्रती अत्यंत प्रेरणा आणि या सगळ्या गोष्टीला आदर्श घडला असं या आंबेडकर समाजासाठी आपल्या समाजासाठी त्यांना काम केलेलं आहे. परंतु इथली जातीयतेची मानसिकता असताना इथले सरकार देवामध्ये फडणवीस या आराम खोरांना जाणून बुजून या आंबेडकरी कार्यकर्त्याला नेत्या लोकांना आम्हाला कधी संपवतो असं कटकासा केलेला आहे. म्हणून या ठिकाणी लॉंग मार्च परभणी करतले भीम सैनिक यांनी केलेला आहे. आम्ही या ठिकाणी औरंगाबाद करून त्यांचा साथ सहकार्य त्यांच्या भूमिका सोबत आम्ही ठामपणे उभं राहू आणि शेवटी लॉंग मार्च मध्ये सुद्धा त्यांना जर फडणवीस साहेबांना जर न्याय निवाडा केला नाही याच्यापेक्षा जास्त उपयोग आंबेडकर समाज आम्ही करणार आहोत. जय भीम. दादा न्याय व्यवस्थेची सध्या संतोष देशमुख असं प्रकरण घडून आहे. सोमनाथ सुरवंशी प्रकरण कुठेतरी दाबण्यात आलेलं आहे का? प्रकरण या महाराष्ट्र सरकारतर्फे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. जे बीड लक्ष आहे असलं पाहिजे. संतोष देशमुख सुद्धा आमचा भाऊ आहे.
पण परभणीचा सोमनाथ सूर्यवंशी लोकनेते विजय वाकोडे यांच्याकडे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी समान न्याय दिला पाहिजे, पण ते त्यांनी दिला नाही. 1.5 महिने झाला, आज 2 महिने होत आहेत. महाराष्ट्र सरकार परभणीच्या प्रकरणाकडे लक्ष देत नाही. म्हणून 10 दिवसा पहिले आम्ही हा लॉंग मार्च काढला. आज हा लॉंग मार्च आमच्या संभाजीनगरला. हा लॉंग मार्च काढला, इथून मुंबईला गेल्यानंतर इथून पुढचं धोरण काय तुमचं? इथून आमचा हा मार्ग नाशिक ते मुंबई आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या कुठंतरी आम्ही हा लॉंग मार्च थांबू. नाही मान्य झालं मुंबईला जाऊ. मुंबईला बेमुदत धरणे आंदोलन आम्ही हजारो लाखोच्या संख्येने करणार आहे. मग मुंबईचं काय नुकसान होईल भरपूर भीमसैनिकांना दुखापत होती, भरपूर भीमसैनिकांना आता उन्हामुळे त्रास होतोय. तर एखाद्या भीमसैनिकांना जीव जर कधी गेला किंवा एखाद्या शहीद जर झाला भीमसैनिक, कारणीभूत कोणाला जबाबदार कोण राहणार? कारणीभूत देवेंद्र फडणवीस सरकार, मंत्री देवेंद्र फडणवीसच राहतो. कारण त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही म्हणून आम्ही हा मोर्चा काढलाय. आमच्या महिलांच्या पायाला फोडे यायलेत, चक्रा यायल्यात, आमच्यावर गाडीचे हल्ले करायले. आमच्या मधला कोणी जरी गेला त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस जर गेला ना तर मग त्याचं काही करणार. परभणी पोलीस प्रकरणामध्ये जे अधिकारी होते त्यांचं निलंबन झालं का? एकाच अधिकारी निलंबन झालेले, बाकी सगळे अधिकारी ड्युटी करायचे. कोणाचंच झालं नाही. झालं नाही. तर भावांनो बघा तुम्ही, संतोष देशमुखांचं प्रकरण जे आहे ते पूर्ण भारतामध्ये गाजतंय, पण सोमनाथ सूर्यवंशी हे प्रकरण दाबण्यात आलेलं आहे असं सगळं भीमसैनिकाचं स्पष्ट म्हणणं आहे. म्हणून परभणीहून हा लॉंग मार्च निघलेला आहे मुंबईपर्यंत. पण जर कधी एखादा भीमसैनिक शहीद झाला त्याला कारणीभूत कोण राहील? देवेंद्र फडणवीस का महाराष्ट्र शासन?